नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नोट्स इन मराठी या आपल्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे. हो, पण खरं तर आजची आपली चर्चा फक्त विद्यार्थ्यांपुरती मर्यादित नाहीये. बरोबर. आपल्याकडे इतिहासाच्या पुस्तकातलं एक प्रकरण आहे. पण ते प्रकरण म्हणजे एका मोठ्या आणि रोमांचक कथेचा छोटासा भाग आहे. ही कथा आहे मध्ययुगाची. पण आपण आज राजे महाराजे आणि त्यांच्या युद्धांबद्दल नाही बोलणार आहोत. नाही, अजिबात नाही. ही कथा आहे काही अशा लोकांची जे तलवारीने नाही तर शब्दांनी, संगीताने आणि प्रेमाने भारताचं मन बदलत होते. अगदी. आपल्याकडे जो स्रोत आहे तो त्या चळवळीबद्दल सांगतो. आणि तो वाचताना माझ्या मनात एक प्रश्न सतत येत होता. कुठला? की एकाच वेळी वेगवेगळ्या प्रांतात एकमेकांशी काहीही संबंध नसताना इतके सगळे संत सारख्याच गोष्टी का बोलत होते? म्हणजे त्या काळात संपूर्ण भारतात लोकांना काहीतरी एकच गोष्ट खटकत होती, बरोबर ना? हाच तर या सगळ्या चर्चेचा केंद्रबिंदू आहे. ही काही योगायोगाने घडलेली घटना नव्हती. नाही, ही एका मोठ्या सामाजिक आणि आध्यात्मिक अस्वस्थतेची एक प्रकारची प्रतिक्रिया होती. चला तर ह्या स्रोताच्या मदतीने ह्या प्रश्नाचं उत्तर शोधूया. उत्तम. तर मग आपल्या या तपासाची सुरुवात कुठून करायची? स्रोतानुसार याची ठिणगी दक्षिण भारतात पडली होती. हो, दक्षिण भारतात. तिथे त्या काळात दोन मोठे प्रवाह होते. एक नायनार, जे शिवभक्त होते. आणि दुसरे अळवार, विष्णुभक्त. अगदी. सुरुवातीला त्यांच्यात मतभेद होते, पण लवकरच त्यांच्यात समन्वय साधण्याचे प्रयत्न सुरू झाले. याचे एक खूप सुंदर उदाहरण म्हणजे हरिहर ही संकल्पना. हरिहर म्हणजे अर्धा विष्णू आणि अर्धा शिव. वाव, हे तर खूपच कल्पक आहे की नाही? म्हणजे ते फक्त उपदेश देत नव्हते, तर प्रतिकांमधून थेट संदेश देत होते की दोन्ही देव एकच आहेत. हे फक्त देवतांना एकत्र आणणं नव्हतं. नाही, हे दोन मोठ्या समाजांना एकत्र आणण्याचा प्रयत्न होता. या चळवळींनी कर्मकांडाच्या पलीकडे जाऊन ईश्वर प्रेम, माणुसकी, भूतदया यांसारख्या मूल्यांवर भर दिला. त्यांनी सांगितलं की देवाला भेटायला कोणत्या पंडिताची किंवा महागड्या यज्ञाची गरज नाही. बरोबर. त्यासाठी फक्त शुद्ध मन आणि प्रेम लागतं. आणि मग रामानुज आणि इतर आचार्यांनी या विचारांना एक काय म्हणतात त्याला तात्विक बैठक दिली. त्याचा पाया मजबूत केला. म्हणजे पहिला सुगावा हा आहे की ही चळवळ धर्माला क्लिष्ट गोष्टींपासून मुक्त करून बरोबर सर्वांसाठी सोपं आणि वैयक्तिक बनवण्याच्या गरजेतून जन्माला आली. नेमका हाच मुद्दा आहे. आणि हाच विचार जेव्हा उत्तर भारतात पोहोचला तेव्हा त्याने आणखी क्रांतिकारक रूप घेतलं. आणि तिथे आपल्याला भेटतात संत कबीर. या स्रोतामध्ये त्यांच्याबद्दल जे लिहिलं आहे ते वाचून असं वाटतं की ते फक्त संत नव्हते, तर एक मोठे समाजसुधारक होते. कबीर हे खऱ्या अर्थाने क्रांतिकारक होते. त्यांनी तीर्थक्षेत्रे, व्रते, मूर्तीपूजा या सगळ्या बाह्य गोष्टींवर थेट हल्ला केला. ते म्हणायचे सत्य हाच ईश्वर आहे. हो, आणि तो मंदिरात किंवा मशिदीत नाही तर प्रत्येक माणसाच्या हृदयात आहे. म्हणजे ते थेट प्रस्थापित व्यवस्थेलाच आव्हान देत होते. तुम्हाला देवाला शोधायला मध्यस्थाची गरज नाही असं सांगणं हे त्या काळात खूप धाडसाचं काम असेल. प्रचंड धाडसाचं. कारण ते फक्त एका धर्माबद्दल बोलत नव्हते. त्यांनी हिंदू आणि मुस्लिम दोन्ही धर्मांतील कट्टरतावाद्यांना त्यांच्याच भाषेत सुनावलं. त्यांचे दोहे हे साधे उपदेश नाहीत, ते समाजाच्या ढोंगीपणावर केलेले सणसणीत प्रहार आहेत. सर्व मानव एक आहेत हे त्यांचं तत्वज्ञान. आणि त्यासाठी त्यांनी जातीभेद, पंथभेद, धर्मभेद सगळं काही नाकारलं. आणि हा विचार फक्त कबीरांपुरता मर्यादित नव्हता. स्रोतानुसार ही लाट संपूर्ण भारतात पसरली होती. बंगालमध्ये चैतन्य महाप्रभू, आसाममध्ये शंकरदेव, हे सगळे एकाच वेळी घडत होतं. अच्छा. ही एक अखिल भारतीय लाट होती. चैतन्य महाप्रभूंनी कृष्णभक्तीचा मार्ग सांगितला, पण त्यांचं वैशिष्ट्य होतं संकीर्तन. म्हणजे सर्वांनी मिळून नाचत गात देवाचं नाव घेणं. अगदी. आणि या संकीर्तनात जात पात, गरीब श्रीमंत असा कोणताही भेद नसायचा. ब्राह्मण आणि तथाकथित खालच्या जातींतील लोक एकत्र येऊन रस्त्यावर नाचायचे. विचार करा. ही तर एक सामाजिक क्रांतीच होती त्या काळातली. हो ना. त्यांच्याच प्रभावाने मग आसाममध्ये शंकरदेवांनी कृष्णभक्तीचा प्रसार केला. आणि गुजरातमध्ये संत नरसिंह मेहता, त्यांना तर गुजराती भाषेचे आद्य कवी मानलं जातं. बरोबर. नरसिंह मेहता यांनी आपल्या अभंगांमधून समतेचा संदेश दिला. त्यांचं वैष्णव जन तो तेने कहिये, जे पीड पराई जाणे रे, हे भजन तर महात्मा गांधींना खूप प्रिय होतं. हो, त्यांच्या प्रार्थनेचा भाग बनलं होतं. या एका भजनातूनच त्या संपूर्ण चळवळीचं सार आपल्याला कळतं. या परंपरेतलं एक अत्यंत प्रभावी उदाहरण म्हणजे
संत मीराबाई, हो, राजघराण्यातली एक स्त्री सर्व ऐश्वर्य सोडून समाजाच्या विरोधात जाऊन कृष्ण भक्तीचा मार्ग स्वीकारते. मीराबाईंची कथा ही फक्त भक्तीची नाही, तर ती स्त्रियांच्या स्वातंत्र्याची आणि सामाजिक बंडखोरीचीही कथा आहे. खरंय. राजघराण्यातील स्त्रीने पतीच्या मृत्यूनंतर संन्यासी जीवन जगणं आणि रस्त्यावर नाचत गात फिरणं हे त्या काळातल्या समाजासाठी खूप धक्कादायक होतं. पण त्यांनी कोणाची पर्वा केली नाही. अजिबात नाही. त्यांनी राजस्थानी आणि गुजराती भाषांमध्ये ज्या रचना केल्या त्यातून त्यांनी भक्ती, प्रेम आणि समानतेचा संदेश दिला. आणि ही यादी खूप मोठी आहे. संत रोहिदास, संत सेना, सूरदास, ज्यांनी सूरसागर लिहिलं. यात मला मुस्लिम संत रसखान यांचं नाव वाचून खूप आश्चर्य वाटलं. एका मुस्लिम संताने कृष्ण भक्तीवर इतकी सुंदर गीतं लिहिली आहेत. हेच तर या चळवळीचं सौंदर्य आहे. इथे धर्माच्या भिंती गळून पडल्या होत्या. खरंय. रसखान यांची कृष्णभक्तीवरील गाणी इतकी उत्कट आहेत की ती आजही उत्तर भारतात मोठ्या श्रद्धेने गायली जातात. आणि अर्थातच संत तुलसीदास, रामचरितमानसमधनं त्यांनी रामभक्ती घराघरात पोचवली. हो, पण त्यांची रामभक्ती ही मर्यादित नव्हती, ती सर्वांना सामावून घेणारी होती. ठीक आहे. तर आतापर्यंत आपल्याला कळलं की ही चळवळ संपूर्ण भारतात पसरली होती आणि तिचा भर प्रेम, समानता आणि सोप्या भक्ती मार्गावर होता. बरोबर. पण ही चळवळ फक्त भजन कीर्तनापुरती मर्यादित नव्हती. तिच्यामुळे मोठ्या सामाजिक सुधारणाही झाल्या. ह्या स्रोतामध्ये कर्नाटकातील महात्मा बसवेश्वरांचा उल्लेख आहे, ज्यांचं कार्य खूप वेगळं वाटतं. हो, महात्मा बसवेश्वरांचं कार्य हे भक्ती चळवळीतलं एक स्वतंत्र आणि अत्यंत तेजस्वी पर्व आहे. त्यांनी लिंगायत विचारधारेचा प्रसार केला. आणि जातीभेदावर अत्यंत तीव्र प्रहार केला. त्यांचं कायक वे कैलास हे वचन तर आजही तितकंच महत्वाचं आहे. श्रम हाच कैलास, म्हणजे वर्क इज वर्शिप, हा विचार तर खूपच आधुनिक आहे की नाही? ते फक्त जातीभेद नाकारत नव्हते, तर प्रत्येक कामाला प्रतिष्ठा देत होते. म्हणजे तुम्ही कोणतंही काम करा, ते जर प्रामाणिकपणे केलं तर तीच देवाची सेवा आहे. या विचाराने समाजातल्या श्रमिकांना, कारागिरांना एक नवी ओळख आणि आत्मसन्मान दिला. पण त्यांचं सगळ्यात क्रांतिकारक काम होतं अनुभव मंडपची स्थापना. हो, अनुभव मंडपबद्दल वाचताना मी खरंच थक्क झालो. एक असं सभागृह जिथे सर्व जाती धर्माचे स्त्री पुरुष एकत्र येऊन चर्चा करतात. हे तर 12व्या शतकातील एक ओपन पार्लमेंट होतं. अगदी तसंच. विचार करा, त्या काळात जिथे स्त्रियांना आणि तथाकथित खालच्या जातींतील लोकांना शिक्षणाचा किंवा बोलण्याचाही अधिकार नव्हता. तिथे बसवेश्वर त्यांना एकाच व्यासपीठावर आणून धार्मिक आणि सामाजिक विषयांवर बोलायला प्रोत्साहन देत होते. हो, ही एक प्रचंड मोठी सामाजिक क्रांती होती. आणि ही शिकवण लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी त्यांनी पंडितांच्या संस्कृत भाषेचा नाही, तर कन्नड या लोकभाषेचा वापर केला. वचन साहित्य हे त्याचं उत्तम उदाहरण आहे. पुन्हा तोच मुद्दा समोर येतोय, लोकभाषा. महात्मा बसवेश्वरांनी जसा लोकभाषेचा वापर केला तसाच काहीसा प्रयत्न महाराष्ट्रातही झाला का? कारण तिथेही तर संस्कृत आणि कर्मकांडाचं वर्चस्व होतं. अगदी योग्य निरीक्षण आहे. स्रोतामध्ये महानुभाव पंथाचा उल्लेख आहे. हो, 13व्या शतकात चक्रधर स्वामींनी महाराष्ट्रात महानुभाव पंथ स्थापन केला. त्यांनीही कृष्ण भक्तीचाच उपदेश केला, पण त्यांचं मुख्य वैशिष्ट्य होतं समानतेचा पुरस्कार. त्यांच्या शिष्यपरिवारात सर्व जाती जमातींचे स्त्री पुरुष होते. हो, तिथे कोणताही भेदभाव नव्हता. आणि त्यांनीही मराठी भाषेलाच महत्त्व दिलं. अच्छा, म्हणजे हा एक खूप महत्वाचा निर्णय होता. हो, त्यांनी जाणीवपूर्वक संस्कृतऐवजी मराठीतून उपदेश केला, ज्यामुळे सामान्य लोकांना तत्वज्ञान समजणं सोपं झालं. आणि याचा परिणाम काय झाला? की मराठी भाषा आणि साहित्याचा प्रचंड विकास झाला. बरोबर. चक्रधन स्वामींच्या आठवणींवर आधारित लीळाचरित्र हा मराठीतील पहिला महत्वाचा गद्यग्रंथ मानला जातो. म्हणजे या पंथामुळे मराठी साहित्याला एक मोठी देणगी मिळाली. चे ग्रंथ याच काळात लिहिले गेले. या पंथाने मराठी भाषेला एक साहित्यिक दर्जा मिळवून दिला. आणि हा पंथ फक्त महाराष्ट्रापुरता मर्यादित नव्हता. नाही, तो विदर्भ, मराठवाड्यातून थेट पंजाब आणि अफगाणिस्तानपर्यंत पोचला होता. आतापर्यंत आपण ज्या चळवळी पाहिल्या त्या हिंदू धर्माच्या चौकटीत राहून काम करत होत्या. पण या स्रोतामध्ये समन्वयाचे 2 नवे मार्ग सांगितले आहेत, जे हिंदू आणि इस्लाम या 2 मोठ्या धर्मांमध्ये पूल बांधण्याचा प्रयत्न करत होते. शीख धर्म आणि सुफी पंथ. बरोबर. गुरु नानक आणि शीख धर्माच्या स्थापनेबद्दल काय माहिती आहे? गुरु नानक हे या समन्वयाच्या परंपरेतील एक अत्यंत महत्त्वाचे संत होते. ते फक्त एका धर्माचे गुरु नव्हते. त्यांनी हिंदू आणि मुस्लिम दोन्ही धर्मांच्या तीर्थक्षेत्रांना भेटी दिल्या. ते काशीलाही गेले आणि मक्केलाही.
हो. आणि या प्रवासातून त्यांना एक गोष्ट जाणवली की देवाला हाक मारण्याचे मार्ग वेगळे असले तरी भक्तीची भावना सगळीकडे सारखीच आहे. सर्वांशी सारखेपणाने वागावे ही त्यांची मुख्य शिकवण होती, असं या स्रोतात म्हटलंय. हा एक साधा सोपा विचार आहे, पण खूप खोल अर्थ असलेला. बरोबर. त्यांनी हिंदू मुस्लिम ऐक्यासाठी कळकळीने उपदेश केला. त्यांच्या अनुयायांना शीख म्हणजे शिष्य म्हटलं गेलं. पण त्यांच्या कार्याचं सगळ्यात मोठं प्रतीक म्हणजे शिखांचा पवित्र ग्रंथ. गुरु ग्रंथ साहेब. हो, आणि यातली सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे या ग्रंथात फक्त शीख गुरूंचीच नाही, तर संत नामदेव आणि संत कबीर यांच्यासारख्या इतर संतांच्या रचनांचाही समावेश आहे. हेच तर धार्मिक समन्वयाचं सर्वोत्तम उदाहरण आहे. गुरु ग्रंथ साहेब हा फक्त एका धर्माचा ग्रंथ नाही, तर तो त्या संपूर्ण काळातील भक्ती परंपरेचा एक जिवंत दस्तऐवज आहे. खरंय. एकाच ग्रंथात महाराष्ट्रातील संत, उत्तर भारतातील संत आणि पंजाबमधील गुरु एकत्र येतात. त्यांचं मोठेपण दाखवतं. आणि मग 10वे गुरु गुरु गोविंद सिंग यांच्यानंतर याच ग्रंथाला गुरु मानलं जाऊ लागलं. आणि दुसरा महत्वाचा प्रवाह म्हणजे सुफी पंथ. त्यांचं योगदान काय होतं? सुफी हा इस्लाममधील एक उदारमतवादी आणि प्रेमळ पंथ आहे. परमेश्वर प्रेममय आहे आणि त्याला प्रेम व भक्तीच्या मार्गानेच मिळवता येतं, ही त्यांची मुख्य श्रद्धा होती. म्हणजे त्यांचे विचार आणि भक्ती संतांचे विचार यात खूप साम्य होतं. हो, प्रचंड साम्य होतं. सुफी संत म्हणायचे की सर्व प्राणीमात्रांवर प्रेम करा, परमेश्वराचे चिंतन करा आणि साधेपणाने राहा. ख्वाजा मोइनुद्दीन चिश्ती, शेख निजामुद्दीन औलिया. हो, यांसारख्या थोर सुफी संतांच्या दर्ग्यांवर कोणत्याही धर्माच्या व्यक्तीला प्रवेश होता. आजही अजमेर शरीफ किंवा दिल्लीतील निजामुद्दीन दर्ग्यावर सर्व धर्माचे लोक जातात. म्हणजे त्यांच्या उपदेशामुळे हिंदू मुस्लिम समाजात एकोपा वाढण्यास मदत झाली. खूप मदत झाली आणि भारतीय संगीताला त्यांनी कव्वालीसारखं एक सुंदर योगदान दिलं, जे आजही खूप लोकप्रिय आहे. ठीक आहे. तर आपण या चर्चेतून खूप मोठा प्रवास केला. दक्षिण भारतापासून पंजाबपर्यंत आणि कर्नाटकापासून बंगालपर्यंत. भक्ती, समानता आणि समन्वयाचा एक समान धागा आपण पाहिला. आता आपण आपल्या सुरुवातीच्या प्रश्नाकडे परत येऊया. या सगळ्याचा अर्थ काय? याला मोठ्या चित्रात कसं बघायचं? याला मोठ्या चित्रात पाहिलं तर असं दिसतं की ज्या काळात इतिहासाची पुस्तकं फक्त संघर्ष आणि लढायांची नोंद घेतात, त्याच काळात समाजाला जोडणाऱ्या अत्यंत शक्तिशाली शक्तीही कार्यरत होत्या. ही एक प्रकारची लोकक्रांती होती. अगदी, जी राजकीय नव्हती तर सामाजिक आणि आध्यात्मिक होती. या संतांनी क्लिष्ट तत्वज्ञान आणि कर्मकांड बाजूला सारून लोकांना समजेल अशा लोकभाषेतून थेट सामान्य माणसाच्या हृदयाशी नातं जोडलं. म्हणजे त्यांनी भारतीय संस्कृतीला असा आकार दिला जो मोठे राजकीय सत्ताधीशही देऊ शकले नाहीत. बरोबर. संदेश स्पष्ट होता. देवापर्यंत पोहोचण्याचा मार्ग जात, लिंग किंवा पंथ या पलीकडे सर्वांसाठी खुला आहे. त्यांनी धर्म आणि अध्यात्म यांचं अगदी बरोबर शब्द आहे. त्यांनी सांगितलं की मोक्ष मिळवण्यासाठी तुम्हाला ब्राह्मण असण्याची किंवा संस्कृत येण्याची गरज नाही. तुम्ही कोणीही असा, कोणत्याही जातीचे असा, स्त्री असा किंवा पुरुष असा, तुम्ही जर शुद्ध मनाने देवाला हाक मारली तर तो तुमची आहे. हो, हा मार्ग सर्वांसाठी सोपा होता आणि म्हणूनच तो इतका लोकप्रिय झाला. या स्रोतामध्ये या चळवळींच्या ऐक्य आणि समानतेच्या संदेशावर भर दिला आहे. आणि हे आपल्याला पुन्हा एकदा त्याच मूळ प्रश्नावर आणून सोडतं, ज्याने आपण सुरुवात केली होती. या सगळ्या चर्चेनंतर मला हे आणखी तीव्रतेने जाणवतंय की त्या काळात अशी नेमकी कोणती सामाजिक किंवा राजकीय परिस्थिती असेल ज्यामुळे संपूर्ण उपखंडातील लोकांना समानतेचे आणि समन्वयाचे हे संदेश इतके आकर्षक वाटले. ते नक्की कशाच्या विरोधात उभे राहत होते?